2026 मधील एक्झामसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सामुद्रधुनी आज आपण बघणार आहोत. त्याआधी सामुद्रधुनी काय असतं हे समजून घेऊया. बघा, याला स्ट्रेट्स असं म्हणलं जातं. दोन मोठ्या जलाशयांना, मग महासागर असेल किंवा समुद्र, यांना जोडणाऱ्या आणि दोन मोठ्या भूभागांना, मग साईडला खंड असेल किंवा बेट असतील, यांना विलग करणाऱ्या म्हणजेच अलग करणाऱ्या अशा अरुंद पट्ट्याला काय म्हणलं जातं? सामुद्रधुनी म्हणजे स्ट्रेट्स असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर पहिली आहे पालची सामुद्रधुनी, जी भारत आणि श्रीलंका या दोन देशांना विलग करते. मग आहे मलाक्का, जी मलाया द्वीपकल्प म्हणजे हा बेटांचा समूह आहे त्याला आणि सुमात्रा बेटांना विलग करते. नंतर आहे जिब्राल्टर सामुद्रधुनी, जी स्पेनला आणि आफ्रिकेमधील मोरोक्को या दोन देशांना विलग करते आणि ही पश्चिमेकडील अटलांटिक आणि पूर्वेकडील जे भूमध्य समुद्र आहे ना, यांना जोडते. म्हणूनच हिला भूमध्य समुद्राची किल्ली असं म्हणलं जातं किंवा भूमध्य समुद्राचं प्रवेशद्वार असं म्हणलं जातं. कोणाला? जिब्राल्टर सामुद्रधुनीला. कोणाला जोडते? तर अटलांटिक आणि भूमध्य समुद्र. आणि कोणाला तोडते? तर स्पेन अँड मोरोक्को. मग आहे बास, जी ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियाच्या दरम्यान आहे. मग आहे बेरिंग, जी रशिया आणि अलास्काच्या दरम्यान आहे. मग आहे बास्फरस, जी आशिया आणि युरोपच्या दरम्यान आहे. मग आहे डोवर सामुद्रधुनी, जी अगेन इम्पॉर्टंट आहे. ही ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांना अलग करते. परंतु जो नॉर्थ सी आहे म्हणजे जो उत्तरेकडील समुद्र आहे त्याला आणि जी इंग्लिशची खाडी आहे म्हणजेच इंग्लिश चॅनल, तर या दोघांना काय करते? जोडते. कोणती? डोवरची सामुद्रधुनी. मग आहे फ्लोरिडाची सामुद्रधुनी, जी फ्लोरिडा द्वीपकल्प आणि क्युबा यांच्या दरम्यान आहे. मग आहे अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सुंदा सामुद्रधुनी, जी जावा आणि सुमात्रा या इंडोनेशियामधील दोन महत्त्वाच्या बेटांना काय करते? तर विलग करते. यामध्ये तुम्ही ना पाल्क, मलाक्का, जिब्राल्टर, बेरिंग, डोवर आणि सुंदा या अतिशय महत्त्वाच्या असणार आहे ते लक्षात ठेवा. आणि रिसेंटली युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ चर्चेमध्ये होती. तर ती जी सामुद्रधुनीची होती ना, तर ती कोणत्या देशांना अलग करते आणि कोणत्या दोन महासागरांना जोडते हे तुम्ही माहीत असेल तर कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा. धन्यवाद.